नमस्कार सगळ्यांना. कसे आहात? काल आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय ते बेसिक पाहिलं. आज दुसरा दिवस. आज आपण व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट शिकणार आहोत. ती म्हणजे आपले विचार आपली रियालिटी कशी तयार करतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग इनफ नसते. युअर फिलिंग इज द रिअल पॉवर. थॉट प्लस फिलिंग इक्वल टू मॅनिफेस्टेशन. सो जर तुम्ही म्हणत असाल आय वॉन्ट सक्सेस बट इनसाइड फिअर डाऊट आहे, तुम्ही यश हवाय म्हणताय पण आतून भीती किंवा शंका असेल, तर तुम्ही युनिव्हर्सला गोंधळलेला मेसेज पाठवत आहात. सो थिंक पॉझिटिव्ह, फील पॉझिटिव्ह. आता एक छोटा प्रश्न आहे, तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही काहीतरी विचार केलाय आणि तंतोतंत तसंच घडलंय? म्हणजेच आपण सतत जो विचार करतो, जे अनुभवतो, तेच हळूहळू आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट व्हायला चालू होतं. आता आपण एक छोटासा प्रयोग करूया. टेक अ डीप ब्रीथ. खोल श्वास घ्या. तुम्ही करायचंय माझ्यासोबत. खोल श्वास घ्या आणि सोडा. इनहेल, एक्सेल 3 टाइम्स. आता मनात एक इच्छा आणा. पैसा, नोकरी, यश, कॉन्फिडन्स, व्हॉटएव्हर काही. आणि कल्पना करा की ती इच्छा पूर्ण झाली. फील दॅट हॅपीनेस. दॅट फिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता माझ्या मागे बोला. आय चूज पॉझिटिव्ह थॉट. मी सकारात्मक विचार निवडते. आज मला माझ्या विचारांची ताकद समजत आहे. टुडे आय अंडरस्टँड द पॉवर ऑफ माय थॉट्स. युनिव्हर्स माझ्यासाठी योग्य गोष्टी योग्य वेळेला आणत आहे. एव्हरीथिंग इज वर्किंग इन माय फेवर. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू युनिव्हर्स. आता हळूच डोळे उघडायचे. आजचं चॅलेंज खूप सोपं आहे. आज दिवसभर नकारात्मक बोलणं टाळा आणि रात्री एक अफर्मेशन बोला. मी चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करत आहे. आय एम अट्रॅक्टिंग गुड थिंग्स. उद्या आपण डे 3 ला बिलीफ सिस्टम कसं चेंज करायचं ते शिकणार आहोत. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ मिस करू नका. थँक्यू एव्हरीवन. स्टे पॉझिटिव्ह.